अचानक माझ्या लक्षात आलं होतं की माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न झालं आहे आणि ती अचानक मला भेटली आणि मला म्हटली की माझं लग्न झालं आहे. मला त्यावेळी खूप शॉक बसला होता. पण मी म्हटलं की लग्न झालं, तिचा संसार चांगला चालू आहे, तर मी जर व्यसन करत असेल तर मी तिच्या पाठी का लागावा. मी ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी खूप मर्डर्स वगैरे व्हायला लागल्या. त्याच्यानंतर वडिलांनी असा निर्णय घेतला की आता ह्याला इथे ठेवणं खूप चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी घर बदलण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून जर घर बदललं तर हा मित्रांपासून अलिप्त राहील असं त्यांना वाटलं. खरंच व्यसन केलेला माणूस व्यसनातून बाहेर पडू शकतो, पण त्याच्या मनाने ठरवायला हवं की नक्की तो बाहेर पडायला हवा की नाही. नमस्कार, माझं नाव ओंकार विश्वनाथ सावंत. मी मुंबईमध्ये राहतो. माझा जन्म तसा कोकणातला, मुळातला. माझं शालेय शिक्षण जे आहे ते 10वी पर्यंत झालं. 10वीच्या पुढे शिकण्याचा खूप प्रयत्न होता, परंतु मी विचार केला की काहीतरी सोपं शिकता येईल म्हणून मी डिप्लोमा करण्याचा प्रयत्न केला. डिप्लोमाही पूर्ण करू शकलो नाही. त्याची कारणं खूप होती. की कारणं असं होतं की सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मला व्यसनाने जखडलं होतं संपूर्ण. लहान वयातच मला इयत्ता 4थी 5वी 6वीमध्येच व्यसनांनी पूर्ण घेरलेलं होतं. मी व्यसन करत होतो की दारू, गांजा, सिगरेट, चरस यासारखे मी व्यसन करत होतो. व्यसन करण्याचं कारण म्हणजे माझ्या आसपास जो माहोल होता, त्या माहोलमध्ये मी ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी खूप गुंडगिरी अशी माणसं होती आणि ह्या माणसांबरोबर राहता राहता मला त्यांच्यासारखं बनण्याची एक आवड निर्माण झाली की मी त्यांच्यासारखा बनू शकतो, की मी त्यांच्यासारखा दारू पिऊ शकतो, मी त्यांच्यासारखा पैसे उडवू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकतो असं मला वाटत होतं. हे सगळं करत असताना मला कुठल्याही प्रकारचं त्यावेळी काहीच भासलं नव्हतं, कुठली गोष्ट. शाळेत असताना मला ते लोक गांजा, चरस, दारू, गांजा, सिगरेट ह्या गोष्टी आणायला सांगत होते. ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना आणून देत होतो. मला देखील असं वाटत होतं की मी हे व्यसन करावं, करून तरी बघावं की काय वाटतंय काय नाही, आणि त्यांच्यासारखं बनावं ही इच्छा निर्माण होती मनामध्ये. ही इच्छा मनामध्ये निर्माण होत होता की मी ती करूनही बघितली. ते व्यसन करून बघितल्यानंतर मला खूप रिलॅक्स फील झाला. असं वाटलं की खूप छान आहे, मी यांच्यासारखं बनू शकतो आणि मी ते बनण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला व्यसनासाठी पैसे काही भेटत नसत. मग त्यांच्याकडूनच काहीतरी त्यांनी दारू आणायला पाठवली तर त्यांच्याकडून जे पैसे उरत असत ते लोक मला पैसे देत असत. मग त्या पैशातून काही ना काहीतरी छोटं मोठं व्यसन खरेदी करून ते व्यसन मी करत असे. हळूहळू त्या व्यसनाची सवय मला कशी लागत गेली मला देखील कळलं नाही. अगदी पूर्ण मी व्यसनी झालो होतो. 8वी 9वी 10वी पूर्ण माझं संपूर्ण जे आयुष्य होतं ते संपूर्ण शिक्षण माझं व्यसनामध्ये चाललं होतं. मला कळत नव्हतं. कसं बसं मी 10वीपर्यंत गेलो होतो, 10वी पासही झालो. त्यानंतर पुढे काय करायचं हा विचार होता. तर शिक्षण करायची इच्छाच नव्हती. शिक्षणामध्ये काही रस राहिला नव्हता. गुंडगिरी करून आणि भाईगिरी करून पैसा कमवायचा हेच आयुष्यामध्ये ठरलं होतं. हे सगळं करता करता माझ्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट आला की मला पैसे भेटायचे बंद झाले. कुठून भेटणार पैसे? व्यसन करायचं म्हटल्यावरती पैसे रोज रोज कोण देणार? घरची परिस्थिती नव्हती की कुठून पैसे भेटतील. त्यानंतर अशी एकदा परिस्थिती आली की मग घरामध्ये चोऱ्या करा. घरातल्या चोऱ्या करून झाल्या की मग बाहेर दारूच्या बाटल्या विकणे रिकामी, इतर लोकांना धमकी देणे, धमकी देऊन पैसे घेणे, हप्ता जमा करणे, ह्यासारख्या गोष्टी मी करू लागलो. ह्यासारख्या गोष्टी करता करता मला त्याची काहीच लाज वाटत नव्हती. मी बिंदासपणे त्या लोकांसारखं वागत होतो. समाजामध्ये चांगली माणसं बनवते म्हणून मी त्यांचं घर बदलून देखील त्या एरियामध्ये जाणं मी सोडत नव्हतं, कारण मला मित्र खूप जवळचे झाले होते. माझ्या आयुष्यात आलेली मैत्रीण, माझी गर्लफ्रेंड, ती मला खूप समजावत होती की हे करू नकोस, इकडे येऊ नकोस, सगळा त्रास होईल. तरी मला ते काही जमत नव्हतं. तिला त्रास होता की तिला तिचे वडील मारत होते. ती मला भेटायला यायची तर तिचे वडील तिला खूप मारत असत. एक दिवस मी विचार केला की जाऊ दे, माझ्यामुळे तिला मार भेटत असेल तर मला येणं खूप चुकीचं आहे. म्हटलं तिच्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवायला नको आणि कॉन्टॅक्ट मी ठेवणं बंद केलं. परंतु व्यसन काही माझं थांबलं नाही आणि व्यसन वाढत गेलं. व्यसन वाढत गेल्यानंतर वडिलांना हे परेशान होत होते, वडील देखील. ज्यावेळी वडिलांना हे कळत होतं की हा दारू पिऊन कुठेतरी पडलाय, व्यसन करून कुठेतरी पडलाय, त्यावेळी वडील मला नंतर वडिलांची डेथ झाली. अचानक वडिलांना अटॅक आला आणि मी एका ठिकाणी कामावरती होतो. मला कळलं की वडिलांना अटॅक आला. मी घरी यायचं सोडून मी पहिला बिअर बारमध्ये गेलो, तिथे बिअर पियालो आणि मग घरी आलो. घरी आल्यानंतर कोणाला सांभाळायचा? प्रसंग एवढा खतरनाक होता की काय सांगू शकत नव्हतो की कोणाला सांभाळू मी. मलाच सांभाळायला कोण नव्हतं. आपलं छत्र हरवलं आहे हे देखील माहिती असून मी व्यसन काही कमी केलं नाही. मला बहिणीने आणि भाऊजींनी एक सल्ला दिला की तुला व्यसनमुक्ती केंद्रात जायचं आहे आणि व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन व्यसन सोडण्याचा प्रयत्न करायला लागेल. मी ऐकलं, 1-2 वेळा ऐकलं, तिसऱ्यांदा ऐकलं, पण हातपाय थरथरत असायचे. व्यसन नाही करायचं तर पूर्ण हालत बेकार व्हायची. त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की हो, आता व्यसनमुक्ती केंद्रात जाण्याची आपल्याला गरज आहे. यासाठी 2013मध्ये मला व्यसनमुक्ती केंद्रात टाकण्यात आलं. व्यसनमुक्ती केंद्रात मी 1 महिना राहिलो.
चांगल्या प्रकारे बाहेर आलो, व्यवस्थित सुधारलेला होतो, कुठल्या प्रकारची नशा नव्हतो करत. आणि बाहेर आल्यानंतर अचानक मला पुन्हा एका ठिकाणी जॉब भेटला. जॉब भेटल्यानंतर मला पुन्हा मित्र भेटले आणि मित्रांच्या संगतीमध्ये राहून त्यांनी मला अचानक एका थम्सअपमध्ये, एका ड्रिंकमध्ये, कोल्ड्रिंकमध्ये एकदा दारू दिली. ती मला कळलीच नाही आणि ती दारू मी घेतली. ती घेतल्यानंतर मला असं वाटलं की मी का होईना, की थोडी दारू मी घेतली तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि पुन्हा मध्ये ती सायकल जी सुरू झाली ती खूप रॅपिडमध्ये चालू झाली. मी ज्या प्रमाणामध्ये पूर्वी व्यसन करत होतो त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये मी व्यसन करू लागलो. घरामध्ये काय चाललं आहे, घरात भावाचं लग्न झालं, बहिणीचं लग्न झालं, पण त्याच्यामध्ये माझा इन्व्हॉल्वच काय नव्हता. मी फक्त सकाळपासून रात्रीपर्यंत टाईट असायचो. कुठलं जे व्यसन भेटेल ते व्यसन करत असो. रेल्वेच्या पटरीमध्ये पडलेला असे, प्लॅटफॉर्मवर झोपलेला असे रात्रभर, सकाळी उठल्यावरती कळत असे की मी इथे कसा आलो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत होतो आणि व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर आल्यानंतर पुन्हा मी तेच करत होतो. आणि तेव्हा मला ते आठवत होतं, अरे आपण व्यसनमुक्ती केंद्रात गेलो होतो, हे सगळं सोडलं होतं, मग पुन्हा का चालू झालं. हा विचार करायचो आणि पुन्हा व्यसन करायचो. हा विचार करता करता मला अचानक माझी एकदा गर्लफ्रेंड भेटली आणि ती म्हटली की आता माझं लग्न ठरलं आहे. तर म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तिचं लग्न ठरलं आहे म्हटल्यावरती माझ्या अंगावरती काटे उभे राहिले की म्हटलं आता आपण तिच्यावर प्रेम करतो, तिचं लग्न ठरलं आहे. म्हटलं आता आपल्या आयुष्यात काही राहिलेलंच नाही आता, की कुठेतरी एक जगण्याचा काहीतरी सहारा होता तो देखील संपला. म्हणून पुन्हा व्यसनाच्या आहारी गेलो. जे भेटेल ते व्यसन करू लागलो. हॅलोसिनेशन झाले, जसं की मला कोणतरी मारतं आहे, मला कोणतरी धमकी देतं आहे, माझ्यावर कोणतरी वार करतं आहे. मी स्वतःवरती अक्षरशः मी स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता. रेल्वे स्टेशनला जाऊन रेल्वेच्या समोर उभा राहण्याचा प्रयत्न मी केला होता. स्वतःचा हात कापून घेण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळं करताना घरातले बघत होते, पण त्यांचं दुःख मला तेव्हा काहीच कळत नव्हतं. आई अक्षरशः माझी रडायची की हे तू काय करतोयस. मला ज्यावेळी हे वास्तव पिक्चरसारखे भास होत होते, मी लपत होतो घरामध्ये, बाथरूममध्ये जाऊन लपत होतो, किचनमध्ये जाऊन लपत होतो, चटईच्या खाली जाऊन लपत होतो की मला कोणतरी मारतंय, मला कोणतरी भेटायला आलाय. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडत होत्या आणि माझी आई रडत होती. आणि आई रडत असताना माझा मोठा भाऊ मात्र तिला बोलायचा की तू लाड केलेस म्हणून हे सगळे प्रॉब्लेम सुरू झाले. तुम्ही जर लाड केलं नसतात तर हा असं झाला नसता. 2013 नंतर जेव्हा मी व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर आलो होतो, त्याच्यानंतर जे माझं व्यसन सुरू झालं ते खूप भयानक प्रमाणात वाढलं होतं. त्यामध्ये मित्रांनीच माझ्या कंप्लेंट करून जे गांजा पिणारे, ब्राऊन शुगर पिणारे, गर्द पिणारे जे मित्र होते त्यांच्याबरोबर मी व्यसन करायला बसलो होतो. आणि तेवढ्यात मला काही वेळानंतर मी घरी जात असताना मला पोलिसांनी पकडलं. पकडल्यानंतर माझ्या खिशामध्ये ड्रग्ज भेटलं आणि ड्रग्ज भेटल्यामुळे मला जेलची सजा झाली. जेव्हा जेलची सजा झाली त्यावेळी घरामधून सोडवणारं कोणीच नव्हतं. जेलमध्ये गेल्यानंतर अशी परिस्थिती होती की जेलमध्ये मला बरेच जण ओळखत होते. आतमध्ये ओळखत असल्यामुळे झालं काय की ते लोक माझ्याकडे बघू लागले की ह्याने नक्की केलं काय या मुलाने, हा कशासाठी आला. कारण मी यापूर्वी सगळ्यांसोबत राहिलेलो होतो. मारामारी करणारी मुलं, पाकिटमार मुलं, नशा करणारी मुलं यांच्या सगळ्यांसोबत मी राहिलो होतो. पण मला अजूनपर्यंत कधी अटक नव्हती झाली. आणि अटक झाल्यानंतर मला ज्यावेळी आतमध्ये घेऊन गेले त्यांच्यानं सगळे विचार करत म्हटले की हा कशासाठी आला आहे, ह्याने काय केलं एवढा मोठा गुन्हा, कोणी फसवलं का तुला, ह्या सगळ्या गोष्टी विचारपूस करू लागले. परमेश्वराच्या कृपेने मला तिथून बेल मिळाली, जामीन मिळाला. तिकडचं जीवन मी पाहिलं तर मी म्हटलं की आता व्यसन नाही करायचं. या सगळ्या गोष्टी मी विचार केल्या. पण आतमध्ये पण काही गोष्टी प्रमाणामध्ये व्यसन भेटत होतं, पण मला व्यसन थांबलं नाही बाहेर येऊन. पण कसा बसा मी बेलवरती सुटलो होतो. घरी आल्यानंतर घरच्यांना सांगितलं की मी बाहेरगावी गेलो होतो. एवढे दिवस कुठे होतास, तर मी सांगितलं की मी बाहेरगावी गेलो होतो. घरच्यांनी पण ॲक्सेप्ट केलं. परंतु ज्या पोलीस स्टेशनने मला पकडलं होतं त्या पोलीस स्टेशनमध्ये माझं सामान होतं, माझा मोबाईल होता, माझं पर्स होतं, माझं घड्याळ होतं. ते मला सोडवायला जायचं होतं. ते गेल्यानंतर तिथले ते लोक मला सामान देत नव्हते. ते म्हटले घरच्यांना घेऊन या. माझ्या आईने कधी पोलीस स्टेशनची पायरी चढली नव्हती. लहान असतेवेळी शाळेत शिक्षक बोलवायचे, अभ्यास नाही करायचा, खाडे करायचा, त्यावेळी आई शाळेपर्यंत आलेली होती. परंतु माझ्या ह्या कृत्यामुळे माझ्या आईला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली होती. त्यांच्यासमोर हात जोडावे लागले होते की सामान द्या म्हणून. त्या पोलिसांनी ते सामान आईसमोर दिलं आणि सांगितलं की आता पुन्हा बाबा व्यसन करू नकोस, चांगल्या घरातला आहेस, नीट राहा, चांगला राहा. ते घरी घेऊन आल्यानंतर मी पुन्हा काय करायला लागलो, तर मी पुन्हा व्यसनाच्या मागे लागलो. पण मला शेवटी दारूही हवी होती. पण दारू घेतल्यानंतर किंवा कुठलंही व्यसन घेतल्यानंतर मला हे भास होत नव्हते. हे भास होत नसल्यामुळे मला अशी एक समज झाला की मी जर व्यसन करत राहिलो तर मला ह्या प्रकारचा कुठलाच प्रॉब्लेम होणार नाही. म्हणून मी व्यसन थांबवायचं सोडून दिलं. एक दिवस घरामध्ये असेच भास होत असताना माझ्यामुळे आईला खूप ऐकून घ्यावं लागलं की तू याची साईड घेतेस,
तुम्ही याच्यावरती जास्त प्रेम करता म्हणून भावाने आईवरती बोलणं सुरू केलं. ज्यावेळी भाऊ आईला बोलत होता त्यावेळी तो शिवाई घालत होता, तिला हात उचलण्यापर्यंत गेला होता. ह्या गोष्टी माझ्यासमोर घडत असताना मला खूप वाईट वाटत होतं की माझ्यामुळे ज्या आईची काही चुकी नाही आहे तिला मार भेटतोय, ती ऐकते, आणि माझ्यामुळे ह्या सगळ्या वागण्यामुळे माझ्या भावाच्या लहान मुलांच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होऊ नये यासाठी त्याने माझ्या भावाने मला घरातून बाहेर हाकलून दिला. बाहेर हाकलून दिल्यानंतर जायचं कुठे, पर्यायच नव्हता. एक शर्ट एक पॅन्ट घातलेला माणूस मी कुठे फिरणार. अचानक कसा बसा एका मित्राकडे गेलो, त्याने मला एका ठिकाणी राहायला जागा दिली. मुंबईसारख्या शहरामध्ये एका जिन्याखाली मला जागा दिली केबिनमध्ये, आणि तो म्हटलं की इथे राहा. तिथे राहत असताना खायचं काय. माझ्या भावाने सगळ्या नातेवाईकांना सांगितलं की हा व्यसन करतो, हा नशा करतोय, की ह्याला कुणीही घरामध्ये घेऊ नका, ह्याला कुणी 1 रुपयाची मदत करू नका. त्याप्रमाणे ते लोक माझ्याशी वागायला लागले. कोणी मला मदत करायला तयार नाही. काही मित्र होते व्यसन करणारे, त्यांनी मला थोडीफार 1-2 दिवस मदत केली. त्याच्यानंतर त्यांनी हात वरती केले की आता तुम्हाला मदत कुठून करणार, रोज रोज कुठून दारू पाजू तुला, रोज रोज कुठून तुला गांजाचे रस देऊ. ह्या सगळ्या शब्दांचे मला ऐकायला लागत होते. रोज रोज व्यसन देणं मला शक्य नाही झालं मित्रांकडून. त्यानंतर मी विचार केला की आता काय करायचं. शेवटी रेल्वे स्टेशनला जे पटरीमध्ये बसलेली असतात मुलं, त्यांच्याबरोबर जाऊन मी नशा करू लागलो. माझ्याकडे अक्षरशः अंगावर घ्यायला चादर नव्हती, अंथरूण नव्हतं. माझ्याकडे फक्त फोन होता. त्या फोनवरती घरून आईचा फोन आला की कुठे आहेस. तर मी म्हटलं अशा अशा ठिकाणी आहे. तर ती म्हटली की तू ये घराच्या बाहेर, तू काय घरी येऊ नकोस. भावाला कळलं की तू घरी आलायस तर तो आम्हाला ओरडेल. माझ्या आईने आणि माझ्या बहिणीने एक चादर आणि अंथरूण आणि माझे कपडे एका पिशवीत भरून मला आणून दिले आणि काही पैसे दिले की बाबा तू रोज काहीतरी खा म्हणून. हे सगळं करता करता मी ते आणली, चादर आणली, राहिलो एका त्या घरामध्ये, मित्राने दिलेल्या घरामध्ये. आणि कसा बसा मी त्या हॅलोसिनेशन, त्या भासातनं बाहेर पडतच नव्हतो. पुन्हा माझं व्यसन जे आहे तो ग्राफ माझा वाढत होता. मी कोणाचा ऐकत नव्हतो. आणि हे सगळं करत असताना मला पुन्हा एक मित्र भेटला की तो म्हटला की तुला आता व्यसनमुक्ती केंद्राची पुन्हा गरज आहे. तर मी म्हटलं हो, खरंच आता मला गरज आहे. आणि हे ऐकून त्याला देखील बरं वाटलं की हां आता ह्याला सुधारायचं आहे. तर मी म्हटलं की पैसे भरणारा कोण नव्हती. बहिणीने सांगितलं की मी आता शेवटचे पैसे भरते तुझे, ह्याच्या पुढे मी काय पैसे नाही भरू शकत. मी माझा संसार बघू की तुला बघू. मी आता पाया पडलो की म्हटलं आता शेवटचा एक चान्स द्या, शेवटची एक संधी द्या. आणि तिने मला एक संधी दिली. संधी दिल्यानंतर मी त्या व्यसनमुक्ती केंद्रात गेल्यानंतर तिथे ठरलं की आता तू इथेच राहायचं आणि इथेच काम करायचं. मी विचार केला की आता इथेच आपलं आयुष्य आहे, आता ह्याच्याशिवाय आपलं काही आयुष्य नाही आहे. अशाच काळामध्ये मी एका हॉस्पिटलमध्ये गेलो, रुबिओल हॉस्पिटलमध्ये, आणि तिथे अरविंद साबळे नावाचे व्यक्ती मला भेटले. त्यांनी मला डॉक्टर पुरंदरे सरांची ओळख करून दिली. आणि त्या पुरंदरे सरांनी मला सांगितलं की तुझा पाय आपण बरा करू शकतो. माझी जगण्याची इच्छा तिथे कुठेतरी निर्माण झाली. कारण यापूर्वी मला बरेच डॉक्टर भेटले, त्यांनी सांगितलं होतं की तुझ्या पायाला लेग अल्सर झाला, पायामध्ये खूप पू आहे, खूप सेप्टिक झालेला आहे, आणि आता तुझा पाय शक्यतो कापावा लागेल. ह्या गोष्टीने मी खूप घाबरून गेलेलो होतो. पण मला डॉक्टर पुरंदरे सरांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि माझ्या पायाचं ऑपरेशन केलं. त्यामुळे आज मी पायावरती माझ्या उभा राहू शकलो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत मी विचार केला की आता मला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही करायचं आहे, जगायचं आहे तर चांगलं जगायचं. अचानक माझ्या लक्षात आलं होतं की माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न झालं आहे. आणि ती अचानक मला भेटली आणि मला म्हटले की माझं लग्न झालं आहे. मला त्यावेळी खूप शॉक बसला होता. पण मी म्हटलं की लग्न झालं आहे, तिचा संसार चांगलं चालू आहे, तर मी जर व्यसन करत असेल तर मी तिच्या पाठी का लागावा आता. म्हणून मी तिला हात जोडले आणि सांगितलं बाबा तू तुझ्या संसारामध्ये सुखी राहा आणि मी माझ्या नशेमध्ये ठीक आहे. तिने मला तरीही सांगितलं की व्यसन नको करू, सोड, तुला चांगली मुलगी भेटेल, व्यसन सोडलं तर सगळं काही चांगलं होईल. परंतु मी विचार केला की तीच मुलगी आपल्या आयुष्यात होती असं मी तेव्हा गृहीत धरलं होतं आणि मी तिलाच मानत होतो. तर मी विचार केला की आता नको, आता ही नाही तर कोणीच नाही, असा विचार मी केला. तिला कुठल्याही प्रकारचा मी त्रास होऊ नाही दिला. कारण नशा केल्यानंतर बहुतेक जण मी ऐकतो की तिला प्रेयसीवर जाऊन हल्ले करणे ह्या गोष्टी करतात. पण मी तिला कुठल्या गोष्टीचा त्रास नाही दिला. मी तिला म्हटलं की तुझा संसार चांगला चालू आहे, तुझा संसार चांगला चालू दे, मी एवढं तिला सांगितलं. आणि मी माझं व्यसन मात्र चालू राहिलं होतं. मला फक्त स्वतःला बिझी ठेवायचं होतं आणि व्यसनापासून लांब राहायचं होतं. 2 महिने मी तिकडे जॉब केला. ठाण्यामध्ये बरंच लांब होतं ते.
लांब असल्या कारणाने मला येणं जाणं खूप अवघड होतं. एवढं सगळं करत असताना नाईट ड्युटी करा, डे करा, ह्याच्यामध्ये मला अचानक एका सभेमध्ये एक डॉक्टर आनंद नाडकर्णी नावाचे व्यक्ती भेटले. ते आनंद नाडकर्णी सरांनी मला सांगितलं की तू एवढ्या ठिकाणी करतोयस, एवढं लांब आहे, अपडाऊन करतोयस, तू माझ्याकडे जॉब कर. म्हणून त्यांनी मला त्यांच्या संस्थेमध्ये नोकरी दिली. त्यांच्या संस्थेत नोकरी देताना त्यांनी मला सांगितलं की तू इथे राहा, इथे काम कर. मी तिथे नोकरी करू लागलो. तिथे नोकरी करता करता असं वाटलं की पगार कमी आहे, आता दुसरीकडे काहीतरी काम बघायला पाहिजे. आपलं क्षेत्र व्यसनमुक्तीचं क्षेत्र होतं की व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये आपण इतरांना मदत करायला हवी. ज्या क्षेत्रामध्ये ज्या कंडिशनमधून आपण गेलेलो आहोत त्या कंडिशनमध्ये दुसरा कोणी गेला नाही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना अचानक एका ठिकाणावरून मला कॉल आला की आमच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये वॅकन्सी आहे आणि तुम्हाला जॉब आम्ही देऊ शकतो, तर तुम्ही याल का. तर ही गोष्ट मी आमच्या डायरेक्टर होते डॉक्टर आनंद नाडकर्णी सर यांना सांगितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तू या ठिकाणी जॉबला जायचं असेल तर जाऊ शकतोस, कारण आपल्याला रिकव्हरी महत्त्वाची आहे. स्वतःची जर रिकव्हरी करायची असेल तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या गोष्टी लक्षात घेऊन मी एक आईबाबा फाउंडेशन नावाची संस्था आहे, त्या संस्थेमध्ये प्रवीण नवरे नावाचे सर आहेत आणि मी आईबाबा फाउंडेशनमध्ये प्रवीण नवरे सर व प्रसाद ओक सरांना जाऊन भेटलो. त्यांनी मला तिथल्या कामाचं स्वरूप सांगितलं. व्यसनमुक्ती केंद्रच होतं, पण तिथल्या कामाचं स्वरूप मला आवडलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ठरलं की तिथे आता काम करायचं आहे आणि आपण आता आपलं आयुष्य आहे ते व्यसनमुक्ती केंद्रामध्ये द्यायचंच ठरवलेलं होतं. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये काम करायचं जर ठरवलं होतं तर ह्या दोघांसोबत आपल्याला मदत करणं गरजेचं आहे. ह्यांच्यासोबत काम करत असताना मला खूप छान वाटतं आज, कारण मी इतर शाळांमध्ये जातो, कॉलेजेसमध्ये जात आहे. इतर मुलांना मदत कशी होईल ह्या उद्देशाने मी त्यांना मदत करत असतो. की अवेअरनेस प्रोग्राम घेऊन आज जी मुलं व्यसन करत आहेत आणि ते व्यसनातनं बाहेर पडू शकत नाहीत, पण त्यांना मदत कोण करत नाही. हे एक आईबाबा फाउंडेशन नावाचं जे सेंटर आहे ह्याच्यामधून खूप प्रेरणा भेटली मला काही आज चुकलं तर मी त्यांच्याकडून शिकून घेतो की बाबा काय करायचं नक्की पेशंटच्या बाबतीमध्ये. मी आज तिथे एक काउन्सिलर म्हणून काम करत असताना मला खूप साऱ्या गोष्टी जाणवतात की मी काय दुःख भोगलं, मी ज्या सेंटरमध्ये होतो तिथे मला कशा प्रकारची वागणूक मिळाली, ती माझ्याकडून कोणाला होऊ नये ही माझ्याकडून खूप मोठी अपेक्षा असते. ती मी खूप काळजी घेत असतो की प्रत्येक मित्र जो व्यसन करतो तो कालांतराने त्याचं व्यसन वाढलेलं आहे, तो काही लगेच व्यसनी झालेला नाही. त्या सगळ्यांना मिळून हे व्यसन कसं थांबवता येईल. व्यसन विकणारे थांबणार नाही आहेत, पण व्यसन करणाऱ्यांना आपण थांबवू शकतो. आज माझ्या आयुष्यामध्ये मी पैशाला महत्त्व नाही देत जास्त. आज माझी आई सुखी आहे कारण मी व्यसन नाही करत. आज माझं कुटुंब सुखी आहे कारण मी व्यसन नाही करत. जे लोक मला विचारत नव्हते, जे लोक मला घराच्या बाहेर हाकलत होते, जे लोक मला रिस्पेक्ट देखील देत नव्हते, ते लोक आज मला विचारतात की तू कसा आहेस. मी बरा आहे, त्याच्यामुळे माझी आई जिवंत आहे, माझं कुटुंब छान व्यवस्थित चालू आहे. जो समाज मला दुःखारत होता तो आज मला नम्रतेने विचारतो. नवीन पिढीला एवढंच सांगणं आहे की व्यसनापासून लांब राहणं खूप गरजेचं आहे. एखादी हातात आलेली सिगरेट आपल्याला कुठपर्यंत नेऊ शकते हे आपण नाही. खरंच व्यसन केलेला माणूस व्यसनातून बाहेर पडू शकतो, पण त्याच्या मनाने ठरवायला हवं की नक्की तो बाहेर पडायला हवा की नाही. मी देखील एकेकाळी व्यसनी होतो. माझा देखील प्रवास व्यसनातूनच गेलेला आहे. खूप खडतर प्रवास होता. ह्या प्रवासात साथ भेटली, काही जणांची चांगली साथ भेटली, काही जणांनी साथ दिलीच नाही, काही जणांनी साथ द्यायचं पण सोडून दिलं. पण काही ठिकाणी चांगली माणसं नक्की भेटली आणि ती जेव्हा भेटली तेव्हा आयुष्य एका चांगल्या पटरीवर आलं आणि आज चांगलं जीवन जगतोय की नशामुक्त जीवन जगताना खूप छान वाटत असतं आता की मी नशामुक्त राहिल्यामुळे माझं कुटुंब चांगलं राहू शकतं.